येणाऱ्या 8 तारखेला अक्कासाहेबांच्या जयंतीनिमित्त आपण कारखाना संलग्न आणि नर्गिस दत्ता मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल यांच्या ह्यांना सोबत घेऊन कॅन्सर शिबिर हा आपण आयोजित करत आहोत. आणि आपलं कॅन्सर शिबिर हा मेनली सर्व लेडीजसाठी असणार आहे. कारण की आज जर आपण बघितलं तर त्याचे मुख्य 3 कारण आहेत. पहिलं की ग्रामीण भागातच का, कारण की ग्रामीण भागात या गोष्टीची भीती, या 2-3 गोष्टीची भीती सर्वात जास्त आहे. यात पहिली गोष्ट की या 2 गोष्टीचे उपचार केल्या जातात, सर्वायकल कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर. याच्यामध्ये डॉक्टर आपल्याला जास्त डिटेलमध्ये सांगतीलच. पण ह्या 2 गोष्टीचं उपचार करत असताना जी भीती आहे, पहिली भीती की दाखवलं तर काय होईल, दाखवलं तर एक आजार सापडेल. दुसरी गोष्ट दाखवल्यानंतर त्याचं टेस्ट करणं, त्या टेस्ट केल्यानंतर त्या टेस्टचं, आणि तिसरा म्हणजे खर्चाची भीती. आज सर्वायकल कॅन्सरसाठी आपण HPV टेस्ट केला जातो. HPV टेस्ट आत्ता जर आपण बघितलं तर 1500 ते 3000पर्यंत त्याचा खर्च नुसतं एका टेस्टवरती येतो. आणि जो ब्रेस्ट कॅन्सर आहे, त्या ब्रेस्ट कॅन्सरचं जर नुसतं टेस्ट करायचं म्हटले साधे, तर त्याचं मोमोग्राफी म्हणून येते. त्या मोमोग्राफीसाठी 2000 ते 2500 रुपये ह्या एका टेस्टसाठी ह्याचा खर्च होत राहतो. तर आपण नर्गिस दत्ता मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलसोबत मिळून आपण कोणी यात आढळलं तर ह्याचा सर्व जो टेस्ट असणार आहेत व टेस्टनंतर जे पुढचं काय त्याचा खर्च असू शकतो तो आपण पूर्ण फ्रीमध्ये आपण करून देणार आहोत. आणि सर्वात दुसरी मोठी गोष्ट की आत्तापर्यंत दरवर्षी भारतात 18% to 20% म्हणजे 1,00,000, मी आता तुम्हाला एक वाचून दाखवतो, 1,00,000 केसेस आपल्या भारत देशात निदान होतात दरवर्षी. हा दरवर्षीचा आपला रेट आहे. दरवर्षी एवढ्या रेटनी केसेस आपल्यासमोर येतात. आणि ह्याचा अजूनपर्यंत जी माहिती पोचली पाहिजे ती माहिती अजून चांगल्या प्रकारे पोचल्या गेलेली नाही आहे. तर या 2-3 गोष्टी आहेत, त्याच्यामुळे आपण हे शिबिर आयोजित केलं गेलेलं आहे. आणि जर अजून एक बोलायचं की हा कॅन्सर अशी गोष्ट आहे की ह्याचा क्युअर पटकन होऊ शकतो जर पहिल्या स्टेजमध्ये आपण त्याला पकडलं गेलं तर. जर हे 3rd स्टेजला गेलं तर डॉक्टरांचे पण हात बांधल्या जातात. डॉक्टरांना सुद्धा यात काय करता येत नाही. आणि ते खूप लास्ट स्टेजलाच कळतं. तर त्याचे पण 2-3 आहेत. सर सांगतील आपल्याला की कसं समजायचं जर आपल्याला ते काही लक्षणं आहेत का नाहीत, ते लक्षणं पण आपल्याला सांगता येईल. येणाऱ्या 8 तारखेला जिजामाता कन्या प्रशालामध्ये 8 तारखेला हे शिबिर सुरू होणार आहे. आणि हे शिबिर 1 दिवसाचं असणार आहे, एका दिवसात. आणि आपण सगळे रजिस्टर करणार आहोत. ज्यांनाही संपर्क करायचा आहे आपण नंबर देणार आहोत. आणि नंबर देऊन त्याच्यावरती आपण रजिस्टर करणार आहोत. कारण की एका टेस्टला करण्यासाठी एका पेशंटला 5 ते 10 मिनटं जातं. त्यामुळे हे कॅल्क्युलेटेड असणार आहे. ह्याच्यामध्ये आधी आपण सर्व माहिती घेऊन, आणि सगळं प्रायव्हेट असणार आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या महिला डॉक्टर असणार आहेत, नर्स असणार आहेत. आणि ते पूर्णपैकी हा शिबिर जे आहे त्याच्यामध्ये नर्गिस दत्ता मेमोरियल हॉस्पिटलचं पूर्ण सहभाग याच्यात असणार आहे. आणि ते चांगल्या प्रकारे पुढेही काय त्याचं टेस्ट असतील किंवा त्याचं परत पुढं जाऊन काय क्युअर असेल तर ते पण ते पूर्ण त्या हॉस्पिटलमध्ये मोफत करून घेण्यात येईल. एज लिमिट 35च्या पुढनं. 35पासून तर करावंच. तसं एज लिमिट 30पासून जरी असेल चालते, पण आपण सांगितलं जातं की 35पासून व्हावं. 10 ते 3, 10 वाजता सुरू होणार आहे. 10 ते 3 वाजेपर्यंत हे शिबिर चालणार आहे. आणि आपण रजिस्टर तर करतच आहोत, पण कोणाला जरी काय अडचण असेल डायरेक्टली येऊन दाखवायचं असेल तर ते पण आपण 10 ते 3मध्ये येऊन दाखवू शकता. तपासणीपासून उपचारापर्यंत ॲव्हरेज खर्च किती असतो त्याचा? ॲव्हरेज खर्च तसं बघायला गेलं तर नुसतं टेस्टचंच मी जसं सांगितलं की 2500 ते 3000पर्यंत हे ॲव्हरेज टेस्ट आहेत. तिथून पुढं अजून वेगळ्या गोष्टी आल्या, त्याच्यानंतर रेडिएशन आलं, परत त्याच्यानंतर पुढचं ऑपरेशन राहिलं ते ऑपरेशन ते वाढत जातं. आणि आज जो मी खर्च सांगितला आहे 2500 ते 3000 रुपये, हा फक्त ग्रामीण भागातला सांगतो आहे. पुण्यात वगैरे करायचं म्हटलं तर 5-6 हजाराच्या पेक्षा खाली नाही.
हे नुसतं टेस्ट आहेत, बेसिक टेस्ट. त्या बेसिक टेस्टनंतर पुढं जाऊन निघाल्यानंतर त्याचा खर्च वेगळाच. आणि हॉस्पिटल तुम्हाला माहितीच आहे की हॉस्पिटलचा खर्च कसा असतो. आणि सर्व गोष्टींचा इलाज आहे, ह्याचा पण आहे, पण हा फक्त जोपर्यंत आपल्या हातात आहे तोपर्यंत आहे, नाही तर परत डॉक्टरांच्या पण हातात आहे काही नाही. त्यामुळे त्यासाठी सांगतो ही डिटेक्ट झाली एखाद्या महिन्यात कॅन्सर आहे डिटेक्ट झालं तर त्याच्या पुढचा जो होणारा खर्च आहे तो मोफत असेल की नर्गिस दत्ता हॉस्पिटल आहे ते पूर्णपैकी तिथलं सगळं बघून घेतं बार्शीचं. त्याच्यामध्ये आता या शिबिरासाठी बाहेरचे तज्ञ कोण आहे? बार्शीचंच टीम येणार आहे. बार्शीची अख्खी टीम येणार आहे. बार्शी सर सांगा. नर्गिस दत्ता हॉस्पिटल बार्शीचं जे आहे त्यांची ह्याच्यासाठी जी काम करणारी टीम आहे ती संपूर्ण टीम त्यांची येणार आहे. प्राथमिक लक्षणं वगैरे काय? प्राथमिक लक्षणामध्ये जर बघितलं तर आपण बेसिक 2 कॅन्सरचं आता महिलांमध्ये जास्त प्रमाण जे आहे की ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर. सर्वायकल म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर असतो. तर हे आत्ता सध्या महिलांमध्ये आपण सर्वे केलं तर ह्या 2 कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. आता ब्रेस्ट कॅन्सर जे आहे छातीच्या गाठीचा जो आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे की त्या महिलांनी स्वतः लक्ष देताना आपल्या जी ब्रेस्टची साईज आहे किंवा जो आकार आहे त्याच्यात पहिली गोष्ट म्हणजे बदल घडतो. दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की तिथं वरच्या भागाला एखादी गाठ जाणवते. आता गाठ ह्याच्यात पण 2 वेगवेगळे प्रकार असतात. ती गाठ एकदम कडक म्हणजे दगड कसा असतो आपल्याकडे दगड मोठा घट्ट तशा प्रकारची गाठ जाणवत असेल तर ती गाठ हालचाल होत नाही, तिची एका ठिकाणी फिक्स असते. ह्या 2 हे जे आणि स्तनातून जे स्तन निपल असतं त्याच्यामधून कधी कधी आपण दूध जसं येतं तसं लिकेज होत राहतं, स्त्राव जातो. म्हणजे अशी जी लक्षणं जर सापडली तर ती ब्रेस्ट कॅन्सरची आहे. ते आपल्याला प्रायमरी टेस्ट करावी लागते. म्हणजे त्यात आपण ते मॅमोग्राफी म्हणून टेस्ट करतो. आत्ता जी टेस्ट सांगितली की त्या टेस्टला मिनिमम 2000 ते 2500पर्यंत खर्च येतो प्रायव्हेट ह्याच्यात. तर आपण शिबिराच्या मार्गाने हे मान्यतनं जर आपल्याला काही तसे पेशंट सापडले, महिला पेशंट सापडले की त्यांना मॅमोग्राफी टेस्ट करायची गरज आहे तर ती टेस्ट आपण बार्शीच्या हॉस्पिटलमध्ये जर ते पेशंट गेलं तर त्या ठिकाणी ती टेस्टसुद्धा आपण फ्रीमध्ये करून होणार आहे त्यांची. ही पहिली गोष्ट. आता दुसरा जो राहतो आहे कॅन्सर तो राहतो आहे गर्भाशयाच्या मुखाचा म्हणजे सर्वायकल कॅन्सर, त्याला आपण CA सर्व्हिक्स म्हणतो. तर त्याच्यामध्ये त्याची लक्षणं काय आहेत की वारंवार महिलांच्या अंगावरनं पांढरं जाणे हा प्रकार असतो. आपण बघतो बऱ्याच म्हणजे घरात प्रत्येकाच्या लेडीज होतो म्हणजे तोच असेल असं नाही पण बरेच इन्फेक्शनचे चान्सेस असतात. ते वारंवार जर होत असेल तर ते एक पहिलं. दुसरं मासिक पाळीनंतर जास्त दिवस रक्तस्राव होणे हे एक दुसरं महत्त्वाचं कारण आहे त्याचं. तर ह्या प्रकारची जर लक्षणं कोणाला आपण आलेल्या पेशंटला जर सापडली असतील तर त्यांना आपण ते पुढच्या जे टेस्ट आहेत आता सर्वायकल कॅन्सरसाठी आपण पॅप्समेअर टेस्ट म्हणून करतो. त्यासाठी स्पेशल लेडीज तिथलं सायटॉलॉजी डिपार्टमेंट येणार आहे ते करणार आहेत. त्याचा रिझल्ट लगेच त्यांना समजतो. त्या टेस्टमध्ये जर त्या पॉझिटिव्ह सापडल्या तर पुढचं जे काही ट्रीटमेंट करायची असेल त्यासाठी आपण बार्शीच्या हॉस्पिटलला त्यांना शिफ्ट करून तिथे ते काय लागेल ती योग्य ती ट्रीटमेंट मोफत इलाज होऊन जाईल त्यांना. पण हे प्रायमरी जे आहे किंवा प्राथमिक ज्या टेस्ट आहेत ह्या टेस्ट होणं आपल्या भागात म्हणजे आपल्या भागात सगळ्या सुविधा आहेत, आपलं मेडिकल हब पण चांगलं आहे. पण ग्रामीण भागातल्या महिला घाबरतात की मला अंगावरचं जातं आहे मग ते उगाच मी दाखवलं आणि हे कुठंतरी चर्चेतनं किंवा असं आपण आता व्हिडिओज बघतो यूट्यूबला ह्याच्यातनं माहितीतनं त्यांना कुठनं तरी कळलेलं असतं असं झालं की असं होतं. ते महिला ग्रामीण भागातल्या काय करतात, अरे मी टेस्ट करायला गेले आणि मला जर तसं काही निदान झालं तर मग ते पुढच्या गोष्टीला घाबरत बसतात. त्यांच्यात हा अवेअरनेस येत नाही की बाबा आपण ही टेस्ट केली आणि जर लवकरच्या स्टेजला सापडलं तर त्याचा योग्य तो उपचार होऊन मी 100% बरी होईल. हे डोक्यात नाही. आता काय होतं ते पुढची भीती जी मनात आहे त्या भीतीमुळं त्या महिला हॉस्पिटलला जायचं नाही किंवा ह्या टेस्ट करायचं नाहीत असा प्रकार होतो. तर आपण ह्या अक्कासाहेबांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण भागातील जी मनातील लोकांची किंवा महिलांची भीती आहे ती घालवण्यासाठी आणि जर कोणाला तसा त्रास नसावा, आम्ही तर म्हणतो नसावा, पण जरी चुकून कोणाला असेल तर तो लवकरात लवकर निदर्शनास यावा आणि त्याचं योग्य ते औषधोपचार होऊन ती महिला तिचं पुढचं आयुष्य चांगले जागो ह्या सगळ्या हेतूनं ह्या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आता ह्याची नाव नोंदणी कधी करायची आणि कुणाकडे करायची आणि कशी करायची? नाव नोंदणी आणि त्याचा जो फॉर्मॅट आहे उद्या संध्याकाळपर्यंत सगळा डिस्प्ले होऊन जाईल, तुम्हाला सर्वांना मिळेल, तुम्ही सर्व पण हे करू शकता. त्याच्या संदर्भात गावात अकलूजमध्ये 10 ते 15 ठिकाणी फ्लेक्स लावले जाणार आहेत. त्याच्यावर ज्यांच्याकडे नाव नोंदणी करायची त्यांचे नाव नंबर हे सगळं येणार आहे आणि आपण सोशल मीडियावर ते तुम्हाला मिळाल्यानंतर सोशल मीडियावर पण त्याची पब्लिसिटी करावी जेणेकरून जास्तीत जास्त रुग्णांना लाभ होईल. तो अजून एक गोष्ट अशी की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हा आपण सारखं बोलत चालतो. आताचं कॅन्सरचं जेवढी मला माहिती आहे त्याच्यावरती मी सांगू शकतो की ते सेल्स जे असतात ते सेल्स अनकंट्रोलेबली आपले सेल्स असतात ते वाढत जातात, थांबत नाहीत.
तर वाढत गेल्यानंतर तो एकच अशी गोष्ट आहे की आज लिव्हर खराब झालं तुम्ही त्याचं ट्रान्सप्लांट करू शकता, हार्ट काय झालं तर त्याला हार्टला तुम्ही करू शकता. पण सेल्स हे एवढ्या आतमध्ये आहेत की जर सेल्स कंट्रोलेबली असं बाहेर आपल्या जात राहिले, वाढत राहिले, तर त्याच्यानंतर त्याला थांबवणं खूप अवघड होत जातं आणि ते आपली बॉडी आतनं खात जाते. आणि हे जर गाठीचा विषय आहे की मी म्हणतो की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे जरी निघालं तर उलट त्यांच्या मनाला शांतता राहील की ठीक आहे आपण दाखवलं, काय निघालं नाही, इथून पुढं आपल्याला काय खर्च लागणार नाही. तर ते समजून त्याचं निदान व्हायला पाहिजे. जर ते तसं समजून की नाही वेगळी गाठ असू शकते म्हणून जर घरी बसलो आणि परत जर पुढं जाऊन निघालं तर खूप वेळ गेलेली असती. सेकंड थर्ड स्टेज म्हणजे तो डॉक्टर तिथून पुढं काही करू शकत नाही. असे खूप रेअर केसेस आहेत जिथं पेशंट्स वाचतात, तिथनं सर्वाईव्ह करून बाहेर येतात. आज पूर्ण देशच नाही पण वर्ल्डच्या स्टेजवरती पूर्ण जगभरात ह्याच्यावरती मोठे कॅम्पेन्स चालतात. मोठे ह्याच्यासाठी क्युअर करण्यासाठी आहेत ना, मोठे मोठे सेलिब्रिटीजपासून सगळेजण ह्याच्यासाठी उभा राहतात आणि ह्याचा डे पण साजरा करतात की जेवढ्यांनी सुद्धा ह्याचं एक वॉरियर्स म्हणून त्यांना बोललं जातं. कारण की आजारच असा आहे. आजाराच्या बद्दल जर आपल्याच ग्रामीण भागात फक्त हे जर कमी चर्चा आहे, माहिती नाही आहे, तर ही पण माहिती वाढली पाहिजे, ही माहिती सगळ्यांपर्यंत पोचली पाहिजे. म्हणून हा कॅम्प घेणं सर्वात जास्त गरजेचा होता. आणि अक्कासाहेबांच्या जयंतीपेक्षा मोठा अजून दिवस कोणता असू शकतो किंवा अनुचित्य कोणता असू शकतं हा कॅन्सरचा कॅम्प घेण्यासाठी. तर आपला जो नंबर असेल सगळं असेल ते नंबर आपण सगळ्यांपर्यंत पोचवणार आहोत की ह्याच्यावरती आपण रजिस्टर करावं आणि यावं, भीती मोडून सर्वांनी यावं, हेच मी आपल्या संदर्भातनं सर्वांना विनंती करतो की भीती मोडावी सगळ्यांनी आणि येऊन दाखवावं. ज्याने निघालं नाही काय तर उलटं चांगलं राहील. आणि अजून एक शेवटची गोष्ट जे मी ह्याच्यात ॲड करतो की बाहेर जर आपण गेलो तर मंथली चेकअप होत राहतं. मंथली चेकअप होतात. नॉर्मली जरी म्हटलं आपण साधा आपलं अंग दुखायला लागलं तर आपण मंथली चेकअप करा म्हणून डॉक्टर्स दाखवतात. हे तर कॅन्सर आहे, हे तर कॅन्सरच्या बद्दल तर आपण पुढं जाऊन काही निघण्यापेक्षा आधीच त्याच्याबद्दल क्युअर घेतलेलं चांगलं ना कधी पण. तर त्याच्यासाठी आपण सगळे डॉक्टर्स आणि सगळेजण सांगतात आहेत की, आणि आपल्या इथं कॅन्सरचे जास्त टेस्ट नाही आहेत म्हणून आपण बार्शीचे हॉस्पिटलसोबत घेतलेलं आहे. साधारण हे कॅन्सर होण्याचं प्रमाण किती वयोगटातल्या महिलांना जास्त अधिक असतं, जास्त प्रमाणात? मोस्टली 35 ते 40च्या पुढं. आपल्या देशामध्ये किती टक्के प्रमाण आहे महिला? आत्ता सध्या आपल्या देशामध्ये बघा तुम्ही ह्याचा जर घेतला ब्रेस्टचा, तर ब्रेस्टचं आहे 28% आणि सर्वायकल जो आहे CS सर्व्हिसचा तो 18 ते 20% आहे. आणि त्याच्यात मृत्यूचे प्रमाण किती आहे त्या? मृत्यूचं प्रमाण म्हणजे कसं आहे की जर तुमचं अर्ली डिटेक्शन झालं तर तुम्हाला 100% क्युअर आहे दोन्हीला पण. 100% क्युअर दोन्हीला पण अर्ली डिटेक्शन सगळ्यात महत्त्वाचं. त्यासाठी हे सगळे कॅम्प ॲक्च्युली ऑर्गनाईज केले पाहिजेत. नुसतं कॅम्प झाल्यानंतर आपली जबाबदारी नाही संपणार आहे. तिथून पुढं पाठपुरावा करणं, किती जणांना निघाल्यामधनं किती जण त्यातनं क्युअर झाले, किती जणांचं पुढं जाऊन किती महिन्यात झालं, हे सर्व गोष्टींवरती पण आपलं लक्ष असणार आहे. आणि जेव्हा होईल तेव्हा आपण सगळे उलट ज्यांना निघाले आणि ते यातले क्युअर झालेत त्यांना पण आपण ॲज हे म्हणून दाखवू की आपण ह्यांनी ह्याला लढा दिला आणि ह्याला लढा देऊन ह्यांनी कॅन्सरला हरून आज आपल्यासमोर इथं उभा आहेत. तर ह्याच्यानी पण अवेअरनेस अजून आपली चांगली वाढणार आहे आणि त्याचा पाठपुरावा आपण पूर्णपैकी करणार आहोत. कारखाना आणि आपण सर्वजण मिळून त्याचा पाठपुरावा करून पुढं जे काही डिटेल्स असतील ते आपण टाईम टू टाईम पण आपल्याला कळवू.